श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास रक्षाबंधन निमित्त असणार आहे. कारण येत्या 9 तारखेला आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटलं तर भाऊ बहिणीच्या नात्याचा हा पवित्र सण मानला जातो आणि हा सण प्रत्येक जण आनंदाने साजरा करत असतो. पण या वर्षी असं झालं आहे की 8 तारखेलाच पौर्णिमा सुरू होत आहे आणि ती 9 तारखेपर्यंत असणार आहे. म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडला की रक्षाबंधन नेमका 8 ला साजरी करावं की 9 ला साजरी करावं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारच आहे. त्यासोबतच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नेमकं कुठला आहे हेही तुम्हाला समजणार आहे आणि भद्राचं सावट आहे की नाही हेही कळणार आहे. याचा कुठला वेळ आहे जो आपल्याला अजिबात राखी बांधण्यासाठी वापरायचा नाही हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासोबतच ज्यांना भाऊ नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये एकुलती एक मुलगी आहे त्यांनी कोणाला राखी बांधावी हे देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एकत्र राहा. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे हे पाहूया. तर शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी पौर्णिमा प्रारंभ दुपारी 2:13 होत असून पौर्णिमा समाप्ती 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:25 होणार आहे. बघा, आता पौर्णिमा 8 तारखेला दुपारीच सुरू झालेली आहे, पण तरीही आपल्याला या दिवशी रक्षाबंधन साजरे न करता 9 तारखेला करायचं आहे. त्याचं कारण असं की उगवत्या तिथीनुसार जर विचार केला तर पौर्णिमा ही 9 तारखेलाच असणार आहे. म्हणून आपल्याला रक्षाबंधन हा 9 तारखेला साजरी करायचा आहे. त्यानंतर आपण दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करत असतो तो कधी करायचा हा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर आपल्याला सत्यनारायण हा 8 तारखेला करायचा आहे. कारण सत्यनारायणची पूजा आपण प्रदोष काळात करत असतो आणि 8 तारखेला बरोबर आपल्याला प्रदोष काळ मिळत आहे. त्या काळात आपण सत्यनारायणची पूजा करू शकतो. ज्यांना इच्छा आहे सत्यनारायणची पूजा सुरू करण्याची, ज्यांनी आतापर्यंत केलेलं नाही त्यांनी आवर्जून या दिवसापासून करावं. कारण नारळी पौर्णिमा आहे, त्यातले त्यात वरदलक्ष्मी व्रत या दिवशी असणार आहे. माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची एकत्रित सेवा जर आपल्याकडून झाली तर नक्कीच आपल्या आर्थिक समस्या, आपल्या सांसारिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. तर निश्चितपणे तुम्ही 8 तारखेला सत्यनारायणची सेवा करू शकता. या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आता रक्षाबंधन 9 तारखेला साजरी करायचं हे तर तुम्हाला समजलं, पण आता 9 तारखेला साजरी करत असताना नेमकं शुभ मुहूर्त काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया. तर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती 1:25 होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला औक्षण करायचं ठरलं, राखी बांधायची ठरली तर सकाळी अगदीच पहाटेपासून 5 ते 1:24 तुम्ही ह्या काळामध्ये राखी नक्कीच तुमच्या भावाला बांधू शकता, औक्षणही करू शकता. पण याही वेळेमध्ये काही असे शुभ मुहूर्त आहे, अमृतसिद्धी योग म्हणता येईल किंवा अतिशय शुभ असे योग आहे. ते कुठले आहे तर बघा, पहाटेचा 4:22 ते 5:04 हा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे 9 तारखेचा. त्यानंतरचा दुसरा जो मुहूर्त आहे तो 12:17 सुरू आहे तर तो दुपारी 12:53 असणार आहे. या कालावधीमध्ये देखील तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. त्यानंतर असाही प्रश्न पडतो की ज्या काही बहिणी आहेत त्या दुपारनंतर आपल्या माहेरी जात असतात आणि मग दुपारनंतर राखी बांधली तर चालते का? हे बघा, पौर्णिमा समाप्ती जरी दुपारी 1:25 होत असली तरीही ही तिथी सूर्याने पाडलेली आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. पण हे कोणासाठी? ज्यांना ही वेळ पाळणं शक्य नाही त्यांच्यासाठी. ज्यांना अगदी सहज ही वेळ पाळणं शक्य आहे त्यांनी आवर्जून शुभ मुहूर्त पाळण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना काही कारणास्तव शक्य होणार नाही, भाऊ म्हणजे तुमचा भाऊ जर तुमच्याकडे येणार असेल, त्याला यायला उशीर होणार असेल तर मग तुम्ही नंतर बांधायला हरकत नाही. किंवा तुम्ही जर उशिरा जाणार असाल तर उशीर झाला तर हरकत नाही, मनामध्ये कुठल्याही शंका आणू नका. पण आपल्याला जेवढं शक्य होणार आहे शुभ मुहूर्त पाळण्याचा तेवढा पाळण्याचा प्रयत्न करायचा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं आहे. त्यानंतर दरवर्षी पडला जाणारा सगळ्यात प्रामुख्याचा प्रश्न म्हणजे भद्राचं सावट. बघा, आता भद्रा काळ जो आहे ना तो दररोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळेस हा येतच असतो. असं नाही की फक्त रक्षाबंधनला असतो, तो असतो. पण त्यातली त्यात रक्षाबंधनच्या वेळी जेव्हा भद्रा काळ असतो त्या काळात आपल्या भावाला राखी बांधली जात नाही. कारण भद्रा ही शनी देवतेची बहीण आहे आणि असं म्हटलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. रावणाच्या बहिणीने देखील भद्रा काळातच रावणाला राखी बांधलेली होती आणि त्याच वर्षी रामाने रावणाचा वध केला अशी देखील एक कथा आहे. तुम्ही ऐकलेली असेल नसेल माहित नाही, पण अशा प्रकारची एक कथा आहे. तर त्यामुळे तेव्हापासून भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधली जात नाही आणि म्हणूनच भद्रा काळ आपल्याला टाळायचा असतो. पण यावर्षी गंमत अशी की आपल्याला 9 तारखेला भद्रा काळ हा दिवसभरामध्ये मिळतच नाही. कारण भद्रा काळ हा 8 तारखेला होऊन गेलेला आहे. आता 8 तारखेला जो भद्रा काळ असणार आहे
तो दुपारी 2:12 सुरू होणार आहे, तर तो मध्यरात्री 1:52 संपणार आहे. म्हणजे काय, तर भद्रकाळ हा 8 तारखेला संपून जाणार आहे. त्यामुळे 9 तारीख असणार आहे ती भद्रकाळ विरहित असणार आहे, म्हणून संपूर्ण दिवस आपल्याला शुभच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही राखी बांधू शकता. फक्त आपल्याला राहुकाळ सोडायचा आहे. राहुकाळ हा वारानुसार दररोज ठरलेला असतो. तो जो 1.5 तास असतो, त्या 1.5 तासामध्ये आपल्याला कुठलंही शुभ कार्य करायचं नसतं. आपल्याला फक्त सेवा करता येतात. सेवाही आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ या काळामध्ये केला तर निश्चितच आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे तेही दूर होतात. त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ या काळामध्ये करू शकतात, सेवा करू शकतात. पण शुभ कार्य म्हटलं जसं की रक्षाबंधन आहे किंवा काही वस्तू खरेदी करणं आहे, हे तुम्ही राहुकाळात करू शकत नाही. तर आता 9 तारखेचा जो राहुकाळ असणार आहे तो शनिवारच्या दिवशीचा सकाळी 9 ते 10:30 पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या 1.5 तासामध्ये तुमच्या भावाला औक्षण करायचं नाही, राखी बांधायची नाही. या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या भावाचं औक्षण करून त्याला राखी बांधू शकता. तर तुमची ही जी समस्या आहे ती देखील सुटलेली आहे. त्यानंतर आता ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांच्या घरामध्ये एकुलती एक मुलगी आहे त्यांनी काय करायचं, कारण बऱ्याचदा आजकाल एक सिंगल चाइल्ड असतं आणि त्यामुळे ह्या समस्या आजकाल निर्माण झालेल्या आहेत. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर बघा, ज्यांना भाऊ आहे, ज्यांना नाही त्यांनी तर करायचंच आहे, पण ज्यांना भाऊ आहे त्यांनी देखील हे एक छोटंसं काम करायला विसरू नका. आपल्या भावाला राखी बांधण्याच्या अगोदरही आपल्याला हनुमानाला राखी बांधायची आहे. हनुमान देखील आपला भाऊच असतो आणि आपलं रक्षण करत असतो. त्यामुळे आवर्जून एक राखी हनुमंताला तुम्ही बांधायचीच आहे. आता आपण आपल्या घरातील देवांना राखी बांधतच असतो, स्वामींना बांधतो, गणपतीला बांधतो, पण हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला देखील राखी बांधण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. ज्यांना भाऊ नाही त्यांनी तर आवर्जून करायचं, पण ज्यांना भाऊ आहे त्यांनी देखील करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आता बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की हनुमानाच्या मंदिरात जाऊ नये, पण हे बघा, हनुमान हा आपला जर आपण भाऊ मानत असतो तर जायला हरकत नाही. पण तुमच्या गावातले काय नियम आहे, तुमच्या घराजवळचे जे मंदिर आहे तिथले काय नियम आहे, ते नियम पाळून तुम्ही या गोष्टी करू शकतात. या व्यतिरिक्त ज्यांना एकुलती एक मुलगी आहे त्या घरामध्ये आवर्जून तुम्ही तुमच्या मुलीकडून म्हणजे वडिलांनी त्या मुलीकडून राखी बांधून घ्या, कारण आपल्या मुलीचं रक्षण करण्याची जबाबदारी अर्थातच आपली असते. त्यामुळे ज्यांना एकुलती एक मुलगी आहे त्या पित्याने आवर्जून आपल्या मुलीकडून राखी बांधून घ्यावी. तर स्वामी भक्त हो, रक्षाबंधन निमित्त जी काही महत्वाची माहिती होती ती तुम्हाला पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भेटवस्तू. बघा, रक्षाबंधनला भाऊ बहीण एकमेकांना भेटवस्तू देत असतात, पण भेटवस्तू अशी असावी की ज्याने आपल्या बहीण भावाचं रक्षण होईल. मग त्यामध्ये तुम्ही एखादी देवाची गोष्ट देऊ शकता, जसं स्वामी चरित्र आहे, किंवा जी कुठली गोष्ट तुम्ही तुमच्या बहीण भावांना द्याल आणि ती गोष्ट केल्याने त्याचं कल्याण होईल अशी वस्तू तुम्ही देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ब्रेसलेट, बघा, मनी मॅग्नेट ब्रेसलेट असतं किंवा कोणाची दृष्ट लागू नये याकरिता ब्रेसलेट असतं. हे ब्रेसलेट जर तुम्ही एकमेकांना गिफ्ट म्हणून दिलं तर निश्चितच त्यांच्या शरीराभोवती एक प्रकारचं कवच तयार होईल. त्यांना कोणाचीही बाधा लागणार नाही किंवा त्यांच्याकडे पैसा हा आकर्षित होईल. ते जे काही काम करत आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळू लागेल. अशा प्रकारे त्यांना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर यश मिळालं तर नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या बहीण भावांना जर तुम्हाला ब्रेसलेट गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट जे आहे ते उपलब्ध आहे. आपल्याकडे रक्षाबंधन निमित्ताची ऑफर आहे. एक ब्रेसलेट जर तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला 700 रुपयाला मिळणार आहे, पण जर तुम्ही 2 म्हणजे तुम्ही बहीण भावांसाठी दोघांसाठी जर ऑर्डर केलं तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त 1100 रुपयाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर या संधीचं सोनं करा. त्यासोबतच आपल्याकडे रत्न देखील अवेलेबल आहे. तुम्हाला जर रत्न गिफ्ट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. तर स्वामी भक्त हो, या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि आपल्या बहीण भावाच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी छोटासा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.